पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी एक कर्मचारी कशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून काम करतो याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळाने तडाखा दिला, त्यावेळी काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आणि त्या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना आपल्या प्राणांची बाजी लावल्याचं बोललं जातंय। मात्र अधिक पडताळणी ज्यावेळी केली त्यावेळी हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातला असल्याचं समोर आलंय आणि विशेष म्हणजे राज्यात वादळ हे 3 वेळेला आलं आणि हा व्हिडिओ मात्र 2 तारखेचाच असल्याचं सुद्धा कळतंय। मात्र कर्मचारी कोणत्याही राज्यातला असो आणि घटना सुद्धा कोणतीही असो, स्वतःचा जीव जनतेच्या सेवेसाठी धोक्यात घालणाऱ्या या कर्मचाऱ्याच्या साहसाला मात्र सलामच। अक्षरशः आपला जीव धोक्यात घालून हा कर्मचारी विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी आपल्या जीवावर उदार झाल्याचं या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय। महाराष्ट्रामध्ये वादळ आलं आणि त्यावेळीचा हा व्हिडिओ असल्याचं बोललं जातंय। मात्र हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातला आहे। पण या व्यतिरिक्त महत्त्वाची बाब म्हणजे या कर्मचाऱ्यांना ना हेल्मेट घातलेलं आहे, ना कोणतेही ग्लोव्ज घातलेत, ना सुरक्षिततेची कोणतीही साधनं या कर्मचाऱ्याकडे आहे आणि अशा परिस्थितीत आपल्या प्राणांची बाजी लावून हा कर्मचारी विजेच्या खांबांवर चढलेला आहे आणि विजेच्या तारांमध्ये अडकलेली झाडाची फांदी त्यानं काढलेली आहे। तर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बिघडलेली आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळे अनलॉकडाऊनमध्ये पुन्हा काही निर्बंध हे शिथिल करण्यात आलेत। आजपासून शॉपिंग मॉल्स वगळता बाजारपेठा खुल्या करण्यात आलेल्या आहेत। तर समविषम तारखांच्या नियमांप्रमाणे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकानं सुद्धा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे आणि त्यामुळे ग्राहकांसह व्यापारी आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळालाय। तसंच मुंबई आणि आसपासच्या परिसरातल्या महापालिका आणि पालिका क्षेत्रांदरम्यान प्रवासासाठीचे निर्बंध सुद्धा उठवण्यात आलेले आहेत। याशिवाय येत्या रविवारपासून वृत्तपत्र घरपोच वाटण्यास सुद्धा परवानगी देण्यात आली आहे। तब्बल 2.5 महिन्यांपासून मुंबई बंद होती, मात्र आता हळूहळू मुंबईमधले काही व्यवहार सुरू करण्याची सुद्धा तयारी झाली आहे। अनलॉकडाऊनचा हा दुसरा टप्पा म्हणता येईल। त्या ठिकाणी काही उद्यानांमध्ये जाण्यास सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे आणि प्रवासावरचे निर्बंध सुद्धा हटवण्यात आलेले आहेत। आता बातमी आहे दांडी बहादर कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी दिलेल्या इशाऱ्याची। मुंबई महापालिकेचे हजारो कर्मचारी सध्या कोविड योद्धा बनून कोरोना विरोधात लढा देत आहेत। मात्र दुसरीकडे पालिकेतले अनेक कर्मचारी जाणीवपूर्वक कामावर गैरहजर राहत आहेत। वारंवार आवाहन करून सुद्धा कामावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिका आयुक्तांनी आता निर्वाणीचा इशारा दिलाय। कामावर हजर न राहिल्यास आपत्ती निवारण कायद्यानुसार अशा कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली जाईल आणि त्यानंतर रिक्त जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाईल, असा इशारा पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिलाय। पालिका आयुक्तांनी हा निर्वाणाचा इशारा या कर्मचाऱ्यांना दिलेला आहे। जर कामावर गैरहजर राहिलं तर आता बडतर्फ सुद्धा केलं जाणार आहे।